साखरपुड्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, नगरमध्ये तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल। साखरपुडा झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा तसंच नंतर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तरुणीनं केलाय। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये आकाश दिनेश राठौड राहणार नालेगाव अहिल्यानगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित तरुणीनं सोमवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली आहे। फिर्यादी तरुणी ही वय वर्षे 29 ही अहिल्यानगर शहरात आजीसोबत राहत असून खाजगी नोकरी करून उदरनिर्वाह करते। तिच्या फिर्यादीनुसार 22 मे 2026 रोजी दुचाकी दुरुस्तीसाठी ती माणिकनगर येथील शोरूममध्ये गेली असता त्यावेळी तिची आकाश राठोड याच्याशी ओळख झाली। त्यानं तिचा मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं। फिर्यादीनं आकाशला यापूर्वी आपल्यावर अत्याचार झाल्याचा आणि गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली होती। ही बाब माहिती असूनही आकाश तिच्याशी संपर्कात राहिला। त्यानंतर त्यानं लग्नाचा प्रस्ताव दिला आणि तरुणीनंही त्यास होकार दिला। 5 जुलै 2026 रोजी बुरानगर इथं आकाशच्या नातेवाईकाच्या घरासमोर दोघांचा साखरपुडा झाला। त्यामुळे दोघांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं वाढलं। तरुणीच्या आरोपानुसार 15 जुलै रोजी आकाश तिला नालेगाव येथील त्याच्या घरी घेऊन गेला। तिथं त्यानं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीनं त्याला नकार दिला असतानाही त्यानं लग्नाचे आणि प्रेमाचे आमिष दाखवले आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीनं केला आहे। त्यानंतर 17 जुलै ते 26 जुलै दरम्यानही आकाशनं तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं फिर्यादीत नमूद आहे। काही दिवसांनी आकाशचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचं तरुणीला समजलं। याबाबत तिनं आकाशला विचारणा केली असता त्यानं मारहाण केली, तसंच जिवे मारण्याची आणि आत्महत्या करून तुला अडकवण्याची धमकी दिल्याचं आरोपही तिनं केला आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।